नमः पार्वती पतये हर हर महादेव. नमस्कार मंडळी. तर एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा एक स्पिरिच्युअल ब्लॉग असेल, कारण मी चाललो आहे आपल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर त्या 3 ज्योतिर्लिंगमधला एक ज्योतिर्लिंग आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थित आहे. तर मी तिकडे चाललो आहे, जे आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग. तर येस, मी चाललो आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगला माझ्या कोचिंग क्लासेसच्या बॉईजसोबत. म्हणजे आम्ही 11वी 12वी 15वीपर्यंत जे आम्ही एकत्र होतो सगळे बॉईज. तर आम्ही सगळे 5-7 एक बॉईज आहोत. तर त्यांच्यासोबत मी चाललो आहे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. येस, आता रेडी झालो आहे मी, चेक करू शकता. तर रेडी झालो आहे. आता माझा फ्रेंड मला पिक करेल, मग स्टेशनला जाऊ. ठाण्यावरनंच आमची ट्रेन आहे 6ची. आता वाजलेत समथिंग 5. फ्रेंड पिक करेल, थोडा नाश्ता करू तिकडे सकाळी सगळे बॉईज एकदा. म्हणजे एक छोटा रियुनियनच आहे आमचा. 11th to 15th आमचे जेवढे बॉईज होते सगळ्यांचा रियुनियन आहे आज ॲक्च्युली. तर येस, पुढच्या मस्तीसाठी ब्लॉग बघत राहा. चला. तर मी आता छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशनला पोचलो आहे. मी मध्ये काय रेकॉर्ड नाही केलं, कारण की सगळे फ्रेंड्स भेटले. तर मग खूप जुन्या आठवणी आणि आम्ही गोष्टी गप्पामध्ये आमचा एवढा वेळ गेला. मग थोडं झोपलो, पण मग आम्ही रेकॉर्ड नाही केलं मध्ये. पण जेवढे शॉर्ट्स, थोडे सिनेमॅटिक शॉर्ट्स मी आता याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल ते एवढं रेकॉर्ड करून ते टाकले. तर आता इकडे आम्ही लंच करू छत्रपती संभाजी महाराज रेल्वे स्टेशनलाच लंच करू. मग इकडनं आम्ही ग्रिष्णेश्वरला जाऊ. तिकडे आमची आयटिनरी अशी असेल की इकडनं आता आम्ही बस किंवा रिक्षा, जे ऑटो जे काय अवेलेबल असेल ते करून मग आम्ही तिकडे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंगजवळ जाऊ त्या परिसरात. मग तिकडे हॉटेलमध्ये चेक इन करू आणि हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर मग थोडं फ्रेश होऊन नवीन चांगले कपडे घालून मग एल्लोरा केव्स जाऊ. एल्लोरा केव्स जरा एक्सप्लोर करू. मग केव्समधनं आल्यावरती मग परत रूमला जाऊ. मग जसं आता ॲक्च्युली तिकडे ग्रिष्णेश्वर ज्योतिर्लिंग असं ज्योतिर्लिंग आहे जिकडे आपल्याला शिवलिंगला स्पर्श पण करू शकतो आपण. स्पर्शदर्शन पण आहे. पण अट अशी आहे की तुम्ही म्हणजे मेन्सनी बॉईजनी शर्ट्स नाही अलाउड आहे तिकडे. आतमध्ये शर्ट्स नाही घालायचे. तर मग मी प्लॅन केलं आहे की सगळ्या बॉईजला जरा लुंगीमध्ये सेट करतो. तर सगळे बॉईज आम्ही जरा लुंगी वगैरे घालू एकदम प्रॉपर, आणि मग लुंगी घालून मग आम्ही दर्शनाला जाऊ. तर पुढे हा ब्लॉग बघत राहा. माझ्या बॉईजसोबत फन सगळं मी तुला दाखवेन. ॲक्च्युअल आणि अल्टिमेट फन आम्ही रात्री करू रूमवरती. जेव्हा सगळं झाल्यावरती मग आम्ही जॅमिंग करू, गेम्स वगैरे खेळू. जे काय असेल ते तुम्ही या ब्लॉगमध्ये बघा. चला, वेलकम. तर आता फ्रेश झालो आहे, बघू शकता आउटफिट. तर आता एल्लोरा केव्सला जाऊ आणि तिकडे तुम्हाला सगळे केव्स दाखवतो. चला. तर एल्लोरा केव्समध्ये एंट्री केली आपण. व्ह्यू दाखवतो बघा. इथे तिकीट काउंटर आहे. मंदिर का साहेब आहे ना 9:30. अरे साहेब आहेत ना, ते चालू ठेवते. पुढे को ले रे. आले तुफान किती. तिकीट घेतलेली आपण. ओ तुम्ही VIP आहे काय? प्रणय कुंगाडे, तुम्ही VIP आहे? तुम्ही या ना इकडे लाईन मध्ये. हे असं बोलतोस काय?
लोकेशन प्लॅन एलोरा गुफा एलोरा के इथे 3 धर्मांचे बौद्ध हिंदू आणि जैन त्याच्यामध्ये एकशे लेणी क्रमांक 12 बुद्धांचे आहे त्याला 29 हिंदू आणि 34 जैन हे शेअरिंग रेट आहे आमचं 300 रुपये जाणे तुम्ही इथे बघा यू आर हिअर हे कैलाश तुम्ही समोर आहे हे मेन मंदिर सगळ्यात अगोदर छोटा कैलाश 5 लेण्या एकाच ठिकाणी जाण्यापूर्वी तुम्हाला लेण्यापूर्वी पूर्ण सविस्तर माहिती सांगणार आज जाऊन तुम्ही बघून येतात नंतर सेकंड पण येणार गाडीनं इथं मोठं शिकारी राहणी म्हणून आज एक वॉटरफॉल आहे धबधबा फक्त पावसाळ्यात लेणी क्रमांक 29 शिव पार्वती मॅरेज दाखवलेलं आहे इथून कोण दिसेल तुम्हाला सीतापूर वरतून 25 पाहायला भेटणार 29 आपण दाखवून आम्ही सोडणार कैलाश लेणीला वेळ असेल एनर्जी असेल उरलं तर तुम्हाला हे लेणी क्रमांक 10 पायी बघावं लागते तुम्हाला पण माझ्या हिशोबाने तुमचा वेळ वगैरे नाही कारण की साला हे बंद होतात ओके. वेळ असला एनर्जी असला तर तुम्हाला बघू शकतात. तर आता तुम्ही सगळी जी माहिती त्या काकांनी दिली ती माहिती ॲक्च्युली पूर्ण एलोरा केव्स तुम्ही शॉर्टमध्ये कसं फिरू शकता म्हणजे इकडे गाईड असतात ते तुम्हाला एका बग्गीमध्ये घेऊन जातील म्हणजे आता मुंबई आप बग्गीमध्ये बसलो बघा असा एका बग्गीमध्ये एक 10-12 लोक भरतात आणि मग त्या बग्गीमध्ये आमच्यासोबत गाईड पण असतो तो गाईड मग आम्हाला सगळ्याची माहिती देईल. आता तुम्ही इकडनं हा ब्लॉग पूर्ण नीट पहा म्हणजे प्रत्येक केवची तुम्हाला सगळी माहिती पडेल. ठीक आहे. बघा सगळ्यात अगोदर या तुम्ही गावाचं नाव हिंदी इंग्लिशमध्ये मराठी सांगू ना क्योंकि हिंदी बोलते इसलिए पूछ रहा हूं. नाही चालेल मराठी चालेल. मराठी सगळ्यात अगोदर या गावाचं नाव तुम्ही हिंदी इंग्लिशमध्ये ओळखता एलोरा गुफा एलोरा केव्स. पहिले याचं सगळ्यात जुनं नाव ऐतिहासिक नाव एलापुरम याला ब्रिटिशांनी शॉर्ट करून हिंदी इंग्लिशमध्ये एलोरा केलेले आहे आणि मेन लँग्वेज महाराष्ट्रामध्ये मराठीत याला वेरूळ लेणी असं म्हणतात. वेरूळ बरोबर. वेरूळ का बरं म्हणतात जे घर असतो त्याला आपण काय म्हणतो मराठीत वारुळ याचं नाव ठेवलेलं आहे वेरूळ म्हणजे सापाला ते सेफ जागा आहे त्याच्याकडे जवळ जात नाही कोणी हात टाकत नाही हे त्याचं नाव याच्यामुळे ठेवलेलं आहे वेरूळ पासून वेरूळ. बघा जिथे हे आपल्या नॉर्थ भारतामध्ये असतात मंदिरावर असतात शिखर दिसतात तुम्हाला गोल्ड राऊंड मध्ये आणि हे गेट हे साऊथ मध्ये गोपुरम याचा अर्थ आहे म्हणजे उत्तर भारत दक्षिण भारत दोन्ही लोकांनी मिळून हे लेण्या बांधलेले त्यावेळेस मशिनरी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी काहीच होतं नाही फक्त सिझलन हॅमर म्हणजे त्यांनी हातोडीने बांधलेले 200 वर्ष बुद्धिस्ट 200 वर्ष हिंदू आणि 200 वर्ष जैन हे त्यांनी हेच म्हणजे पिढी दर पिढी हेच त्यांनी कोरलेले. हे तर एलिफंट आहे ते काका आता सांगत होतं ना शांतीचं प्रतीक ते हे ते बघा आता हे लेणी क्रमांक 29 लेणी क्रमांक हे हिंदू टेम्पल आहे जसं तुम्ही मुंबईला एलिफंटा बघितलं का हो तसंच रिपीट तुम्हाला याच्यामध्ये तेच मूर्त्या पाहायला भेटणार सेम मुंबईला एलिफंटासारखं बट हे लेणी क्रमांक 29 याच्यामध्ये तुम्हाला कैलाश मोठ्या मूर्त्या पाहायला भेटणार नाही इतकं इथे तुम्हाला मोठे प्रतिमा पाहायला भेटणार. ओके. भरपूर मोठमोठ्याल्या प्रतिमा आहे शिवाचे दाखवलेले आहे तसं 2 पट असतात शव आणि वैष्णव इथे फक्त तुम्हाला शिवाचे पाहायला भेटणार विष्णूचे आणि शिवाचे कैलासमध्ये दोन्ही पाहायला भेटणार तुम्हाला. आणि या धबधबा पावसाळ्यात मोठा वॉटरफॉल जातो त्याला लोकल नाव दिलेले सीतेची नहाणी का बरं दिली पण सांगतो चला सगळं हे बघा हे दिसतं तुम्हाला खाली पाणी दिसतं भरलेलं हे कुंड आहे ॲक्च्युली याला सीताकुंड म्हणायचे साहेब 14 वर्ष तेव्हा राम लक्ष्मण सीतेला वनवास होतो इथून या रूटनं गेलेले ते पंचवटी नाशिक हा जे पहिल्याचे हे पूर्ण हा जंगल होता या रूटनं गेलेले ते पंचवटी नाशिकला त्यामुळे याला लोकल नाव दिलेले सीतेची नहाणी. हा जे तुम्हाला धबधबा दिसत पडताना दिसत का वरतून जास्त पाऊस पडला ना इथून मोठा धबधबा दिसेल तुम्हाला जास्त पावसाळ्यात तुम्हाला दाखवतो मी हे बघा रेनी सीझनमध्ये हा धबधबा तुम्हाला जास्त पावसाळ्यात असं दिसेल आणि कमी झाल्यानंतर थोडा अजून दिसेल तसं हे दिसत ना हे कमी म्हणजे शेवटला असं पाहायला भेटणार हे दिसतात ना तुम्हाला वरतून पडताना याचं हे नदीचं लोकल नाव दिलेलं आहे येळगंगा. भारतामध्ये 3 मोठ्या नद्या आहेत गंगा लोकल नाव दिलेलं आहे येळगंगा. याचे रोड दिसतात ना तुम्हाला खालून दिसतात का हे रोड बंद केलेले 2023ला इथं 2 पोरं डेथ झाले दिसतात ना कुंडातमध्ये इथं हे दिसतात ना पाणी पडताना इथं उतरले ते खाली उतरले ते व्हिडिओ फोटो वगैरे काढण्यासाठी एखादा पाय झाला त्याला हेल्प करायला त्याचं हे पूर्ण पाणी भरते दिसतात ना तुम्हाला हे दगड दिसत नाही पूर्ण भरतात जास्त पाऊस पडला ना हे त्यामुळे तर गव्हर्नमेंटने बंद केलेलं इथे
सेट केलेलं आहे, म्हणजे पुढं असं कोणी होऊ नये, मरू नये म्हणून त्यामध्ये या त्यांनी बंद 2 केलं. लेणे आता नाही जाऊ शकत नाही नाही, इथून तुम्हाला कैलासच्या लेणीवर ट्रॅकिंग करावं लागेल, तुम्हाला सांगतो मी नंतर. ओके. 25, 26, 27, 28 नंबर आहे. हे तुम्हाला 2-2 पिलर दिसतात ना, त्या पिलरच्या पाठीमागे तुम्हाला परत 3-3 मूर्त्या पाहायला भेटणार. राम लक्ष्मण सीता, ब्रह्मा विष्णू महेश. लेण्याच्या आतमध्ये राम लक्ष्मण सीता दिसतात इकडनं. आतमध्ये तुम्हाला मूर्ती वगैरे काही भेटणार नाही पाहायला. हे ट्रायल प्रॅक्टिस केव्ज आहे, म्हणजे टेस्टिंग केव्ज आहे. आणि हे जे दिसतात तुम्हाला पूर्ण हा डोंगर, हे मोनोलिथिक स्ट्रक्चर आहे. मोनोलिथिक म्हणजे एकच दगड, सिंगल रॉक टेम्पल आहे. हा जे दिसतात तुम्हाला खाली दगड 2 राऊंडमध्ये, याच्यावर 60 फुटाची हाईट वर करून याच्यावर नंदी बसलेले होते. नंदी देऊळमध्ये असतात. हा बघा, त्यावरच पाय देऊन चाललाय. समोर नंदी असतात, बेशिस्त. समोर नंदी बसलेले होते. कोणाला माहित नाही ना, त्यामुळे लोक जातात इथं, कारण की त्याच्यामध्ये आता पूजा वगैरे होत नाही, त्यामुळे इथं लोक जातात. त्यामुळे इथे नंदी बसलेले होते. 30-35 वर्ष लय चुकलं, खाली दगड कच्चं झालं, त्यामुळे त्याला गव्हर्नमेंटने साईड केलेलं आहे. इथे बघा, या साईडला आणि या साईडला हे ट्रायल केली होती. सनलाईटमुळे दिसत नसेल तुम्हाला मित्रांनो, पण त्या आतमध्ये मस्त शिवलिंग आहेत. हा साहेब, आता हे बघा, वरती बघा तुम्हाला शिव पार्वती बसलेले, खाली दिसतात तुम्हाला 10 तोंड 20 हात रावण दिसेल. तुम्ही नाटकमध्ये किंवा सिरियलमध्ये बघितलं असेल 10 तोंड असं दाखवलेले रावणाचे, पण कलाकारांनी इथं गोल्ड रोडमध्ये दाखवलेले दिसतात. खाली हो 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 10 तोंड 20 हात आहे. हे वरती शिव पार्वती बसलेले, खाली रावण दिसेल. रावण हा शिवाचा खूप मोठा भक्त होता, ज्ञानी महापंडित होता, पण त्याच्यामध्ये इगो तेवढाच होता, अहंकार. ते काय करायचं, रोज जायचं कैलाश पर्वतावर दर्शनासाठी. त्याला कैलाश पर्वतच लंकेला घेऊन जाऊ, घरी घेऊन जाऊ. तिथे ते कैलाश पर्वत उचलताना म्हणजे घरी नेत्यांना दाखवलेले आहे. वरती शिव पार्वती दाखवलेले मोठमोठे छोटे छोटे दिवस येतात. जसं रावण कैलाश पर्वत उचलतंय, हालतंय, भूकंप आल्यासारखं सगळे येतात शिवाकडं, कैलाश पर्वत हालतंय बा. तर शिवाला माहिती असतं खाली रावण म्हणजे उचलला ट्राय करण्यासाठी उचलते, प्रयत्न करते. त्यामुळे शिव काय करतात, त्याला राईटच्या पायाच्या अंगठ्याने त्याला दाबतायत. दाबल्यानंतर त्याची पाठीमागे पाठ दिसेल बघा तुम्हाला, बम दिसतात का. हो हो हो. राईट हँड वर गेले आणि लेफ्ट हँड खाली गेले. राईटचा पाय बघा त्याचा सरकलाय, म्हणजे बॅलन्स आउट झालं त्याचं, आणि म्हणजे ते उचलत नाही, मग रडतंय. ते रडल्यानंतर हे जे त्याची मजा घेतात, दिसत नाही त्याची चेष्टा करतायत लोक. हे दिसतात छोटे इकडची मूर्ती, तोंडात बोट घालून, कोणी डोक्यावर, कोणी खाली वाकून त्याला बम दाखवतात, म्हणजे तो शिवाकडून हारलाय. रडतं मग त्याला शिव माफ करतायत. आणि याच्या पाठीमागं मॅरेज सीन दाखवलेलं आहे, म्हणजे लग्न सीन दाखवलेलं आहे. असं हातामध्ये हात दाखवताना आज हे शिव पार्वती लग्न सीन दाखवलेलं आहे. आता लग्न कोण लावतो आपण, पंडित वगैरे लावतो. इथे तुम्ही स्वतः ब्राह्मणी यांचं लग्न लावलेलं आहे. 3 चेहरे दिसते तुम्हाला, आणि पायापाशी तुम्हाला गड्डे दिसेल. 7 फेरे वगैरे घालतात. आणि मोठी शिवलिंग आहे, जे बाहेर नंदीची मूर्ती होती, जी आता तिकडे जागेवर नाही आहे, ती इकडे फेस करत होती या शिवलिंगला. तर हे शिव पार्वती विवाह सोहळाचं ते आपल्याला गाईड सांगत होते ते. आणि हे ते हवनकुंड, म्हणजे ॲक्च्युली इथे त्यांचं लग्न नव्हतं झालं, पण हे फक्त त्यांनी ही स्टोरी इकडे कार्व केलेली आहे शिव पार्वती विवाह सोहळ्याची. इकडे यायला बंद आहे, कारण इकडे जसं आपल्या गाईडी सांगितलं की 2 पोरांचा मृत्यू झालेला आहे इकडे. तर एक पोरगा पडत होता, त्याला वाचवायला दुसरा गेला. बिचारे त्यांचा दोघांचा मृत्यू झाला. सॉरी. हा तुम्हाला आतमध्ये पिलर दिसतात अर्धवट, हा आतमध्ये जे दिसत आहे तुम्हाला, हा पिलर हे 20 रुपयाची नोटीवर आहे. पूर्ण आतमध्ये तुम्हाला असं पिलर आतमध्ये गेल्यानंतर असं दिसेल. या साईडला 2 पिलर आहे बघा, आणि लेफ्ट साईडला आहे, दोन्ही साईडला 2 पिलर आहे. हा पिलर ओके नोटीवर आहे. पण हे सगळ्यात मेन मंदिर आहे तुम्हाला. जे अल्ल्याबाई होलकर, जे खूप मोठी शिवभक्त होती, त्यांनी काय केलं, जितके मंदिर बघणार तुम्ही, ज्योतिर्लिंग मंदिर, कृष्णेश्वर, त्र्यंबकेश्वर, त्या मंदिराचं त्यांनी जीर्णोद्धार केलेलं आहे अल्ल्याबाई होलकरनी. तर त्यामुळे त्यांनी हे पूर्ण मंदिरला पांढरं प्लास्टर केलेलं आहे. त्यावेळेस प्लास्टर केलेले गाईचं गोबर, माती, चुना, वनस्पती, जडीबुटी कित्येक दिवस पाण्यात सोडून त्याच्यावर पूर्ण पांढरं प्लास्टर केलेलं आहे. त्याची माझी सेवा. ठीक आहे, धन्यवाद, एवढी माहिती दिली तुम्ही. थँक्यू. आता हे 20च्या नोटवरती तुम्ही बघू शकता. एलोरा केव्समध्ये जे कैलास केव आहे त्याचं स्कल्पचर आपल्या 20च्या नोटवरती आहे. तुम्हाला दाखवतो मी प्रत्यक्षात. हे तर स्कल्पचर आहे आपल्या 20च्या नोटवरती.
हे बघू शकता तुम्ही आता आपल्या गाईडने आपल्याला सांगितलेलं आहे 8 ओळींचं रामायण तुम्ही बघू शकता सुंदर असं. आणि हे मेन शिवलिंग तुम्ही बघू शकता. हेच आहे ते मेन शिवलिंग आपल्या कैलाश टेम्पलमधलं. तर मित्रांनो इथे एक स्लाईट चेंज इन द प्लॅन झाला. तर आता तुम्ही सगळे एल्लोरा केव्सचे सगळे क्लिप्स बघितले कसे, म्हणजे आपल्या गाईडने आपल्याला खूप चांगलं बोलतात ना सगळी माहिती दिली की केव्स आणि काय यांचं सिग्निफिकंट आणि काय प्रत्येक केव्ह मागची स्टोरी काय ती. तर केव्स वगैरे सगळे झाले. तर आम्ही आता बोललो की परत आमचं ॲक्च्युली रूम लांब आहे हॉटेलपेक्षा, ह्याला केव्स आणि मंदिरपेक्षा. तर मग परत रूमला जा आणि परत मंदिरात या, डझंट मेक सेन्स, कारण खूप थकवा होईल. तर मग आम्ही असंच आता इथूनच मंदिरात चाललो आहे. तर लुंगीवाला प्लॅन त्या बॉईजसोबत एक्झिक्यूट नाही होणार आता. ठीक आहे, नेव्हरदलेस नंतर कुठल्या तरी एका ज्योतिर्लिंगला परत लुंगीवाला प्लॅन करूया. तर मग आता आम्ही चाललो आहे मेन ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगच्या दर्शनाला. तर चला, मी खूप एक्सायटेड ॲक्च्युली. लेट्स गो. नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर दर्शन झालेलं आहे आमचं. लास्ट क्लिप जी तुम्ही बघितली ती दिवसाची होती, जी मी बाहेर रेकॉर्ड केली. आणि मग जेव्हा मी मंदिरात आलो तेव्हा मंदिरामध्ये ॲक्च्युली फोन अलाउड नाही आहे. त्यामुळे मी फोन सगळे लॉकर्समध्ये ठेवलेले आणि खूप छान दर्शन झालं. म्हणजे एकदम त्यांना पॉझिटिव्ह वाईब आणि सगळं मजा आली. तुम्हाला एकदा मंदिराचं बाहेरनं हे दाखवतो, आय मीन मंदिर दाखवतो बाहेरनं. हे आहे श्री ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगचं मंदिर. म्हणजे इकडनं क्लिअर नाही कारण की चारही साईडनी हे दुकानदार लोकांनी पूर्ण सराउंडेड आहे, त्यामुळे दिसत नाही. तर येस, चला ऑफिसवाल्यांसाठी आणि घरच्यांसाठी प्रसाद घेतलेला आहे. तर आता रूमवर जाऊ, थोडं फ्रेश होऊ, मग डिनर करू आणि मग द मोस्ट अवेटिंग मुमेंट फॉर अस बॉईज. म्हणजे व्लॉगमध्ये येईल का नाही माहीत नाही, पण जॅमिंग सेशन होणार आहे मस्त. कारण की आम्ही जे बॉईज आहोत आमच्या क्लासवाले, जे आधीपासूनच आम्ही ज्या क्लासमध्ये पण असायचो तेव्हा नुसतं बेंचवरती ढोल ताशा वाजवायचो, आरती वगैरे गायचो आणि गाणी वगैरे गायचो. तर मग तेच आता अजून फन बाकी आहे आमच्या रात्रीची. गेम्स वगैरे खेळू, जेवढं रेकॉर्ड करता येईल तेवढं मी सगळं टाकेन. ठीक आहे, बघत राहा तुम्ही हा ब्लॉग पुढे. तर मंडळी, आम्ही इकडे अजून एक मंदिरात आलो आहे. म्हणजे हे विश्वकर्मा मंदिर कोण एक मंदिर आहे. तर इकडे आपल्या देशातले या जगातले टोटल 12 ज्योतिर्लिंगच्या प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं शिवलिंग आहे. म्हणजे त्याने असं प्रत्येक ज्योतिर्लिंगासाठी एक शिवलिंग ठेवलं. असं मध्ये आपलं श्री सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आपले पहिले ज्योतिर्लिंग आहे त्यांची शिवलिंग आहे. आणि बाकी मागे सगळे 11 ज्योतिर्लिंग ठेवलेत. आता डिनरला आलो आहे. रूमवर झालं, फ्रेश झालो, रूमवर गेले होते. आता डिनरला आलो आहे, मस्त डिनर करू एकदम. डिनर वगैरेचा काय ब्लॉग नाही करत आहे. रूमवर जाऊ आणि रूमवरती जॉईनिंग करू. तोपर्यंत चिअर्स. मसाला पापड माझी फेवरेट गोष्ट. कुठल्याही रेस्टॉरंटला गेलो ना, मसाला पापड मला पाहिजेच पाहिजे. हां चला, अरे खायगा हो. मेरे हम सफर, क्या तुझे इतनी सी भी खबर कि तेरी सांस चलती जिधर रहूंगा बस वही उम्र
बस वही उम्र भर है। जितनी हंसी है मुलाकातें हैं, उनसे भी प्यारी तेरी बातें हैं। बातों में तेरी जो खो जाते हैं, ना होश में मैं कभी, बाहों में है तेरी जिंदगी है। मैं तो यूं खड़ा किस सोच में पड़ा था, कैसे जी रहा था मैं दीवाना। चुपके से आके तूने दिल में समा के तूने छेड़ दिया कैसा ये फसाना। मुस्कुराना भी तुझी से सीखा है, दिल लगाने का तू ही तरीका है। दिलवार भी तुझी से होता है, ना होश में मैं कभी, बाहों में है तेरी जिंदगी है। सोचूं के मिलने थे भूलांगा कि तेरी तागल्ला से शायरी। सोचूं के मिलने थे भूलांगा कि तेरी तागल्ला से शायरी। लिखेगी मैनू समझेगी क्या तू, मेरा बंदा मैं भूला भई। इसके दी गलियां सोया है जगले, आस लगाई के जाए तू मिलने। बोलते हैं मैनू हार दे सोनी, डरा में कितने बदन हो सोनी। दूर दूर में देखा है तू एक साज है, तुम ढूंढो बिना वो जरा। खामोशियां अल्फाज है, कभी आवाज़ बुला ले जरा। बेकरार है बात करने को, नमस्कार. तर मी डायरेक्ट नेक्स्ट डे व्लॉग चालू करतो आता परत, कारण काल जेवल्यानंतर आम्ही एकदा रूममध्ये गेलो. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जॅमिंग केली, मस्ती केली. नाही बोलून तरी एक 3-3:30पर्यंत आमची मस्ती चालू होती. बेकार मस्ती, बेकार. पोरं असे गेलं काय तोडफोड होतेच. तोडलं नाही काय हॉटेलमध्ये, पण कमी पण नाही ठेवलं काय, कारण परत कधी नाही भेटणार. जेवढी मजा करू शकत होतो तेवढी मजा केली. तर आता ॲक्च्युली आमचा चेकआउट 10चा होता आणि आमचा ट्रेन किती नाही बोलून तरी 2:30ची होती. पण मी आणि माझा मित्र आम्ही दोघं लवकर जातो आहे एका कारणाने, त्याचं ऑफिसचं काम आहे म्हणून. आणि माझ्या ताईची आणि एका खास मित्राची आज एंगेजमेंट आहे. आणि त्यांना माहीत नाही की मी येतो आहे, ते काय त्यांना सरप्राईज करायला. मी त्यांना बोललो की मला जमणार नाही, पण आता एकदम जवळचे दोघे पण माझ्या, तर मग त्यांना एक असं थोडं सरप्राईज करायला चाललो आहे मी. तर मग हा ब्लॉग मी आता इकडेच एंड करतो. जेवढं पण तुम्ही ब्लॉग बघितला आहे, यामध्ये सगळे एलोरा केव्सची माहिती आपल्या टूर गाईडने आपल्याला दिली आहे. तर नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही याल तर तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला एक्सप्लोअर कसं करायचं आहे. कारण की केव्स तुम्ही चालत एक्सप्लोअर केलात तर खूप डिफिकल्ट आहे प्रत्येक केव्ह कवर करणं. टूर गाईड असतो आणि तो आपल्याला बग्गीमध्ये घेऊन जातो, त्यांची कार असते, आपल्याला त्यांचाच गाईड असतो, तो आपल्याला फिरवतो सगळीकडे. आणि जमलंच तर थोडं लवकरच या एलोरा केव्समध्ये. ऑल्सो मंदिराचं तर काय मी शूट करू शकलो नाही, कारण की आपलं मोबाईल्स अलाउड नव्हते. तर येस,
दैट्स इट फॉर दिस व्लॉग. या एंजॉयड अ लॉट मैन. मजा आ गया. बहुत मजा आया. एक और बॉयज़ के साथ एक और ट्रिप चाहिए ना. और एक एक जरा एक लंबा ट्रिप चाहिए. एक दो तीन बोलते ना 2-3 महीने में एक बॉयज़ ट्रिप चाहिए पूरा. चाहिए. एक बोलते ना स्ट्रेस रिलीफ करने के लिए एकदम. Correct. हां Correct. तर नेक्स्ट मंथ पण मी चाललो आहे कुठेतरी. त्याचा पण ब्लॉग येईलच. महाराष्ट्राच्या बाहेरच चाललो आहे ऑफकोर्स. तर मग तो ब्लॉग पण तुम्ही नक्की पहा आणि ह्या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या. जसं तुम्ही माझ्या शिमग्याच्या ब्लॉगला प्रेम दिलं. खूप रिस्पॉन्स आला त्या ब्लॉगला. खूप आवडलं मला. आणि येस चॅनलला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. कमेंट करा तुमचा फेवरेट पार्ट कुठला होता. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सायनिंग ऑफ. बाय.